नमस्कार मित्रांनो, मी विशाल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आज आमचे लहान बंधू सनी महाले यांचा वाढदिवस असल्या कारणाने आम्ही मित्र निघालो पार्टीसाठी। पार्टी जोरदार होण्यासाठी आज आपल्या सोबत आमचे काका म्हणजे प्रीतम हिरे हे देखील उपस्थित असणार आहे। आणि नंतर आम्ही पोहोचलो पार्टी पॉइंटला। आजचा मेनू जरा वेगळा असल्यामुळे सामान पण भरपूर लागणार होतं। आणि आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर, इंद्रायणी भात आणि चिकन रस्सा। तर सुरुवातीला आपण बनवणार आहोत चिकन तंदूर। चिकन तंदूर साठी आपल्याला पाहिजे चिकनचे पीस, चिकन मसाला, चिकन टिक्का मसाला, आले लसूण पेस्ट, लाल मिरची, हळद आणि दही। त्यानंतर हे सर्व मसाले एकत्र करून त्यात जरा दही घालून घेऊ आणि छान एकत्र करू। सर्व मसाले छान एकत्र करून त्याची मस्त पेस्ट तयार करून घेऊ। आपला मसाला आता रेडी झालाय। तो चिकन पीसला लावून घेऊ आणि छान अर्ध्या तासासाठी चिकन मॅरिनेट करून घेऊ। चिकन मॅरिनेट होईपर्यंत गोटू भाईने राईसचे प्रिपरेशन पण चालू करून दिले। आणि नंतर एका बाजूला आपला इंद्रायणी भात आणि इकडे चिकन तंदूर। आपल्या सनी भाऊंचा वाढदिवस असला तरी ते बोलले की मी पण काहीतरी मदत करतो। मग काय, त्यांनी कांदा आणि टोमॅटो कापण्यासाठी घेतला। आणि इथे तुम्ही आपल्या हर्षल भाऊंच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहू शकता, किती आतुरतेने चिकन तंदूरची वाट पाहता येते। आता आपला इंद्रायणी राईस झाला रेडी आणि चिकन तंदूरला हा बटरचा एक छोटासा टच, त्याने तंदूर अजून छान लागता। आता बनवायला घेऊया चिकन रस्सा। त्यासाठी आपल्याला लागणार होते कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जिरे, चिकन मसाला, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, अख्खे मसाले आणि मीठ। तर आजचा चिकन रस्सा गोटूभाई बनवणार होते, त्यामुळे मी फक्त सांगायचं काम करणार आहे। तर सुरुवातीला तेल गरम करून त्यात जिरे घातले आणि नंतर कांदा घालून छान परतून घेतला। आणि नंतर आलं लसूण पेस्ट, अख्खे मसाले आणि टोमॅटो टाकून छान सर्व एकजीव करून घेतला। आणि नंतर सर्व मसाले टाकून छान ग्रेव्ही करून त्यात थोडी कोथिंबीर घातली। आणि नंतर त्यात चिकन पीस टाकून सर्व एकत्र करून 20 मिनिट शिजवून घेतलं। आणि नंतर रस्स्यासाठी त्यात गरम पाणी टाकलं आणि आपला चिकन रस्सा सुद्धा रेडी। हा सर्व बेत करता करता रात्र कधी झाली कळलंच नाही। मग काय, आम्ही सर्वजण त्या रात्रीच्या काळोखात रातकिड्यांच्या आवाजात जेवणाचा छान आस्वाद घेतला। हे सर्व बनवत असताना त्यात सर्वांचा हात होता, त्यामुळे जेवणाचा पण एक वेगळाच आनंद होता। सर्वांनी पोटभर जेवण केले। आणि पुन्हा एकदा मग घरी परतीचा प्रवास। धन्यवाद।